KDMC वाल्या विद्यार्थ्यांचा भरपूर जास्त डिमांड होती की मॅम टेस्ट सिरीज घ्या, टेस्ट सिरीज घ्या. तर आता तुमच्यासमोर मी खूप सुंदर अशा 2 टेस्ट सिरीज घेऊन आली आहे. एक म्हणजे आपली KDMC GK ची टेस्ट सिरीज आणि दुसरी म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टची टेस्ट सिरीज. GKच्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला सगळ्या टॉपिक्सवर टेस्ट सिरीज मिळणार आहेत. GKची टेस्ट सिरीज ही सब्जेक्ट वाईज टेस्ट असणार आहे. या सब्जेक्ट वाईज टेस्टमध्ये तुम्हाला सगळे तुमचे टॉपिक हरित ऊर्जा बांधकाम, कचरा व्यवस्थापन, अद्ययावत तंत्रज्ञान, त्यानंतर पर्यटन, पर्यावरण समस्या, त्यानंतर वारसा स्थळे, इतिहास महाराष्ट्राचा, नागरिकशास्त्र म्हणजे आपली राज्यशास्त्र आणि त्यानंतर करंट अफेअर, सगळे तुमचे टॉपिक्स त्याच्यावर प्रत्येक टॉपिकवर 100 प्रश्नांची इथं टेस्ट सिरीज. म्हणजे तिथे आपण 25-25 डिवायडेशन ठेवले पण प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला 100 प्रश्न प्रॅक्टिस करायला मिळणार आहेत. म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट तुम्हाला टॉपिकनुसार इथं मी प्रश्न दिलेले आहेत. म्हणजे टॉपिकनुसार इथं तुमच्या टेस्ट सिरीज असणार आहेत. का या सगळ्या गोष्टी कराल तर तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तर तो खूप जास्त बूस्ट होईल. तुम्हाला वाटेल की हां अरे हे बघितल्यासारखं आहे आणि तुम्हाला आधीच जर त्या गोष्टीची पूर्ण प्रॅक्टिस असेल तर तिथं गेल्यावर नवं असं काही वाटणार नाही. नवी मुंबईमध्ये सुद्धा ज्यांनी नवी मुंबईच्या टेस्ट सोडवल्या त्यांना सुद्धा तिथे 80% पेपर जो आहे तर तो आपल्या टेस्ट सिरीज सारखा सिमिलर वाटला. तर मी टेस्ट सिरीज बनवली तर खूप चांगली बनवते, अन्यथा मी बनवत नाही. त्याच्या मागे भरपूर जास्त मेहनत आहे. मी प्राईस सुद्धा खूप कमी ठेवलेली आहे जेणेकरून तुम्हाला ती परवडेल. फक्त प्रॅक्टिसच्या भावनेतून तयार केलेली आहे. म्हणजे तिथं प्राईस आपल्याला कमी ठेवायचे, इन्कम सोर्सच्या भावना तर आपण त्या गोष्टी करत नाहीये. फक्त इथं तुम्हाला प्रॅक्टिस झाली पाहिजे त्यासाठी त्या टेस्ट सिरीज इथं आपण घेऊन आलेलो आहोत. सगळ्यात पहिलं स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यावर तुम्हाला इथं टेस्ट सिरीजचं सेक्शन मिळेल. ठीक आहे, टेस्ट सिरीजचं सेक्शन मिळेल. टेस्ट सिरीजवर तुम्ही क्लिक करायचं. टेस्ट सिरीजवर क्लिक केल्यावर इथं तुम्ही या पानावर पोचाल, या पेजवर पोचाल. तिथं तुम्हाला ऑल टेस्ट आणि माय टेस्ट आणि ऑल टेस्ट सिरीज या तुम्ही या ठेच्यावर जाल. त्यावर ज्या वेळेला तुम्ही ऑल टेस्टवर क्लिक करता, ऑल टेस्टवर क्लिक केल्यावर तुम्हाला तिथं सगळ्या टेस्ट सिरीज आपल्या दिसतील. तिथं तुम्हाला जी घ्यायची KDMC महानगरपालिका दिसेल, त्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन ची टेस्ट सिरीज दिसेल आणि तिथं सामान्य ज्ञानची टेस्ट सिरीज दिसेल. दोन्हीही आपण 69 रुपयाला ठेवलेल्या आहेत. भरपूर टेस्ट सिरीज ऑलरेडी त्याच्यामध्ये आपण ॲड सुद्धा केलेल्या आहेत. ज्या वेळेला तुम्ही तिथून परचेस कराल ती टेस्ट सिरीज परत तुमच्या माय टेस्टमध्ये येईल आणि तुम्ही ती सोडवू शकता. प्रत्येक टेस्ट सिरीज 3 वेळा सोडवू शकता. 1 महिना तिची व्हॅलिडिटी असणार आहे. टेस्ट सिरीजची व्हॅलिडिटी जास्त नसते, त्यामुळे 3 वेळा तुम्ही प्रत्येक टेस्ट सोडवू शकता. प्रत्येक टॉपिकवर प्रश्न आहे. GKची टेस्ट सिरीज ही सब्जेक्ट वाईज असणारी टेस्ट सिरीज आहे, लक्षात घ्या. तुम्ही ज्या वेळेला टेस्ट सिरीजवर क्लिक कराल, समजा KDMC महानगरपालिका सामान्य ज्ञानावर क्लिक कराल तर इथं तुम्हाला प्राईस दिसेल. तर 69 तुमची प्राईस असेल. तुम्ही पे ऑनलाईन करा. पे ऑनलाईन नसेल तर QR कोड स्कॅन करून इथं QR कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही इथं पेमेंट जे आहे तर ते करू शकता. ठीक आहे, तर बघा इथं भरपूर विद्यार्थ्यांना सांगितलं टेस्ट सिरीज आहे तर ते फोन करून प्रत्येक वेळेला मॅम कशी घ्यायची, कुठं आहे मॅम, दिसतच नाही आहे मॅम, इथं काहीच दिसत नाही आहे. माय टेस्ट असतं ते तुम्हाला कळतच नाही. ऑल टेस्टमध्ये जाऊन बघायचं. त्यामुळे इथं प्रॉपरली सगळं सिस्टमॅटिक तुम्हाला मी दाखवलं आहे की पहिले तुम्ही जायचं टेस्टवर, मग माय टेस्ट आणि ऑल टेस्ट असत. ऑल टेस्टवरून ज्या वेळेला तुम्ही परचेस कराल त्यावेळेला ती तुमच्या माय टेस्टमध्ये येणार अशा पद्धतीने. आणि ज्यांचा मोबाईल 4G आहे तर त्यांच्यावर ॲप तेवढं स्मूथ चालत नाही. 5G वाल्यांवर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. 4G असेल तर वेबसाईटची लिंक आहे आपली, वेबसाईटवरून सोडवा. ज्यांच्याकडे डेस्कटॉप आहे त्यांनीसुद्धा वेबसाईटवरून सोडवा. ज्यांच्याकडे ॲपल आहे त्यांनीसुद्धा इथं वेबसाईटवरून सोडवा. वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा मग आपल्या टेलिग्राम चॅनलवर तर मिळणारच. तो मेसेज मी पिन करून ठेवते. फोन करू नका रे प्रत्येक बाबीला. पेपर जवळ आलाय, मला माहिती आहे तुम्ही पॅनिक होताय. पोरं भरपूर फोन करतात आणि आमचा अर्धा वेळ तिथंच चाललाय फोनमध्ये बोलण्यावर. प्रत्येक विद्यार्थ्याला आमचं असं म्हणणं असतं की प्रत्येकाशी जर एखादा विद्यार्थी आपल्याला कोणत्या तरी शंकेसाठी फोन करतोय तर त्याला त्याच्या सगळ्या शंकेचं निराकरण आम्ही केलंच पाहिजे असं आमचं म्हणणं असतं आणि आम्ही तसं करतो सुद्धा, तुम्हाला माहिती आहे. पण आता ते खूप जास्त होतंय इन द सेन्स आपल्याकडे काही वेगळी कॉलिंग टीम नाही आहे. मी किंवा सर आम्हीच कोणीतरी इथे अजून सर असतील तर तेच आम्ही मॅनेज करतो. त्यामुळे आमचा वेळ ना त्याच्यामध्ये जातोय विद्यार्थ्यांना आलेलं टेन्शन कमी करण्यामध्ये. तर मग प्रोडक्टिव्ह काम होऊ शकत नाहीये. त्यामुळे इथं सगळ्या तुमच्या काही शंका असतील तर याच व्हिडिओमध्ये मी सोल्युशन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही काही डाऊट असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. आय होप मला जे काही सांगायचं ते तुम्हाला समजलं असेल. वेबसाईटची लिंक आहे, तिथून तुम्ही वेबसाईटवर पोहोचा. ॲपची लिंकसुद्धा याच व्हिडिओच्या खाली मिळेल. तिथून ॲप डाउनलोड करा आणि अशा पद्धतीने तुम्ही परचेस करू शकता. थँक्यू सो मच.